यार मी छान दिसत क्लमझी 50वां टेक मेरे ड्रेस आता काही सुचतही नाही. दोन अंडे मी हे बहुतेक तुझ्या शेडचं आहे तुझ्यासाठी आणि एक हे पण माझी स्किन आता जरा बरीचशी प्लेन झाली आहे खराब नंतर सेन्सिटिव्ह मला झालेला असतो. नॉर्मल गरमी पण जास्त फील होतं. Hello guys, this is me, Kshitija. Today we are doing a shoot. काय कुठलं गाणं आहे आपलं? सखी. बघू आपण गाणे शोधूया आणखी. यार मी छान दिसत आहे फक्त घाम खूप आलाय. ये सखी सी सखी सखी. आता तू कशी बघणार? अय हो त्याला ठेवून देते. आता माझं गेट रेडी याच्यात बघते मला. हा बस 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 मला असेच हवे होते. आता याला थोडा वेळ खाली ठेवते मी चटका पोचला आपण याला स्ट्रेट करूया. तू है सॉरी तू है मेरे दिल का अजूबा अजूबा. ये चांद सा रोशन चेहरा. उशीर झालाय असं लिहू शकतो त्याच्यावर म्हणून केवटिक. मला माहिती लिटरली सुचत नाहीये काय करायचं आता पुढे. यार आपण लिटरली सेम दिसत आहे ना. आता लोक अजून मध्ये तुम्ही क्लमझी वर्जन. मी पण One eternity later. चला बाय. आता आम्ही निघतो. 1 तू तिकडे बघ. A few moments later. Two 2,000 years later. And it's a हॅलो गाईज. हॅलो गाईज. आम्ही इथे शूट करायला आलो होतो कुठे आणि आमचं शूट कम्प्लीट झालेला आहे. आणि तृप्ती आणि आम्ही आता सगळं हे तमाशा सॉरी आपण चहा पिऊ. चहा पिऊया. आम्ही चहा पिणार आता यावं. चहा पिऊया. हा तर तुम्हाला चहा प्यायला यायचं आहे? करते. ओके आता आम्ही निघत आहे. हा आता आम्ही So तुम्ही पण निघा. गाईज नाव विल गो अँड हॅव सम टी अँड देन विल रॅप इट अप. बाय द वे लेट मी शो यू द नाही ते स्टोनच नाही होत. ओके गाईज. वी नीड टू पॅक अप. Yes, So guys. bye-bye. Okay, bye. See you next time. Later that same evening. Hi guys. हेलो गाइस. हमारा पैकअप हो गया था, फिर हमें भूख लग गई. तो हम इधर आ गए. शो द लोकेशन. This is the location. Wait, I will show you in another clip. हाँ ठीक है चलेगा. This is the location, guys. It's very pretty. Pretty location. Pretty with a people pretty like me. girl. Guys, this is me.
क्षितिजा. क्षितिजा, दिस इज मी. सेम. Yes, maybe not. I don't know. यहाँ पे हमारी पौड़ी हो रही है. पौड़ी. गाइस आज का दिन इतना हेक्टिक था, हम क्या ही बताएं. आज बारिश हुई. आपण सांगूया त्यांना काय काय झालं. पण हिंदी का? ओके असं. हां, तर मी अँगल चेंज करतो. ह्या अँगलमध्ये प्रॉब्लेम होता. ठेवून देतो ना एका जागी. निवांत चर्चा करूया. तर मग आज पहिली गोष्ट ती म्हणजे की आम्ही उशिरा तयारी केली कारण की आम्ही खूप मूर्खपणा करत होतो. डान्स करत होतो नक्की. आखरी तुम्हाला का की आपण काय करू हां ते सांगा मला. हां तर त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा निघालो तेव्हा इतकं ऊन होतं की आम्ही सगळा मेकअप उचलला आणि आम्ही खूप घाण दिसायला लागलो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्ही साडीला असं खोचून असं निघालो आणि मग मोहित आम्हाला फालतू लोकेशनवर घेऊन गेला. बरं आम्ही तिथे गेलो पण हां मग आम्ही पलटून मग आम्हाला अचानक म्हणतात एक नवीन लोकेशन छान वाली. आणि मग आम्ही जेव्हा तिथे गेलो तिथे छान एक शॉट आला इचा. मग एक माझा आला आणि पाऊस सुरू झाला. मग आम्ही बँकमध्ये बसलो जवळजवळ अर्धा तास. मग पावसाला थोडं शांत केलं आम्ही. नाही सॉरी पाऊस स्वतः शांत झाला आणि मग आम्ही निघालो आणि मग आम्ही गेलो गार्डन ओके. आणि मग तिथे आम्ही खूप सुपर शूट केलं. सुंदर एकदम सुंदर. ते तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामवर दिसणारच आहे खूप लवकर ना एडिटिंग सुद्धा करायचे. ओके खूप लवकर म्हणजे 2 दिवस. मग आता आम्ही खाल्लं कारण आम्हाला नाही लागले पण आमच्या पोटाला भूक लागली. तो आता आम्ही टेस्ट ऑफ साऊथमध्ये आलो आहे. आम्ही 4 डोसे आमच्यासोबतचे जे दोघं आहेत मोहित आणि ऋतिक दादा ते यायचे. तर आम्ही 4 डोसे ऑर्डर केले आणि ते बोलले आम्ही नाही देणार कारण बाकी दोघांना येऊ द्या. आधी तर ते शॉक झाले की या दोघी एवढ्या बारक्या मुली 4 डोसे घेतात. पण पॉईंट आहे काकांच्या गोष्टींमध्ये पॉईंट आहे. तर मग ते बोलले की त्या दोघांना येऊ द्या. मग आमच्याकडे आपल्याकडे एक छानसा आपला गाडीचा व्हिडिओ आहे त्यांना कळू शकेल त्याच्यामध्ये की आपण किती स्ट्रगल केलं आहे. तो पण एक व्लॉग येऊन जाईल गाईज वेगळा. स्टे ट्यून. ओके बाय. हॅलो गाईज. हॅलो. आम्ही कॅमेरा बंद केला होता पण आम्हाला सॉरी आमचं थोडंसं मूड गेला. पण आज आम्हाला एक अजून गोष्ट कळली की आम्ही रिलेटिव्ह जाऊ. आम्हाला आतापर्यंत लोक बोलत होते की तुम्ही सेम दिसता खूप लोक आणि आम्ही पण शॉक व्हायचं त्या गोष्टी. कसं काय तुम्ही बहिणी आहे का असं विचारायचे लोक. अँड टर्न्स आउट आज की आम्ही खरंच रिलेटिव्ह आहे. मे बी बहिणी असू पण शकतो किंवा होऊ शकतो माझी मावशी लागते. का मावशी पण बहीण बोलायचं ब्रो. कारण बाबांना ओळखतात तुझे पप्पा. तर मग बाबा म्हणजे माझ्या आजोबा आहेत ना. माझ्या आजोबांना तुझे पप्पा ओळखतात. तर मग तू माझी मावशी लागू शकते. म्हणजे असं हायरार्की वाईज विचार केला. मला मावशी नाही बनायचं. काय कठीण हवं आहे. बाय द वे इथे असे छानसे सुंदर झाडं आहेत. त्याला बनाना पण आहे. बनाना आणि इकडे बाहुबली पण लागलेला आहे. बघितलं. The next day. को ले चलिए बैक टू द गोल्डन डेज ऑफ एवरग्रीन म्यूजिक. अब हर रिंग के साथ सुनाइए एक नई कहानी. अभी सब कीजिए नॉस्टैल्जिक जियो ट्यून्स और अपने कॉलर्स को ले जाइए यादों की दुनिया में. जियो ट्यून सेट करने के लिए अभी बैनर पर टैप करें. गाइस मेरे ड्रेस पे आईलाइनर या मस्कारा का दाग लग. मस्कारा आहे तो. मस्कारा लक्ष आहे. हो मस्कारा. ते तू काय करत होती असं केलं तू असं बघत इथे लागलं. ओ कॅमेरामॅन परिचय नाही आते. स्पॉट दादाही परिचय. ऑडियन्स रेडी. पुढे पडली ती आता तिने दिसणार दाखवली. सेम येतो या. कापली पाहिजे का मग.
मेरी पचासवा टेक. हेलो गाइस, हम थक चुके हैं शूट करके. अब पता नहीं क्या. हेलो गाइस, बाय गाइस. बस हेलो बोलने आए थे गाइस. बाय बोल रहे हैं गाइस. बाय.